वेलकम टू कोकण शॉर्ट ट्रिप विथ मी. सो लास्ट वीक माझ्या कझनच्या लग्नाच्या निमित्ताने, जी की माझी बेस्ट फ्रेंडसुद्धा आहे, मेन्शनिंग दॅट, तिच्या लग्नासाठी आम्ही चाललो होतो गावी. आता तुम्हाला मी भरपूर वेळा बोलली असेल माझ्या व्लॉग्समध्ये की मी आहे कोकणी. सो गावी जायची एक्साइटमेंट आमची थोडी वेगळी असते. तर सकाळची 8 वाजताची मांडवी एक्सप्रेस होती आमची पनवेलवरून आणि मस्त आम्ही ट्रेन टाईमला पोचलो आणि ट्रेन बोर्ड केली. जशी आम्ही ट्रेन बोर्ड केली त्यानंतर आम्ही भरपूर सारा नाश्ता मागवला, कारण का भयानक भूक लागली होती. सो जे काही टेस्टी दिसत होतं ते सगळं मागवलं आम्ही आणि नाश्ता केला. त्यानंतर मी आणि माझे बहीण असेच थोडेसे फोटोज वगैरे काढत होतो. आता तुम्हाला हे कळवते की माझं पनवेलवरून गाव जास्त लांब नाही आहे, मी खेड आणि चिपळूणच्या मध्येच आहे. सो मला जायला फारसा वेळ लागत नाही, 2.5-3 तासात पोचून जातो. आणि असेच 2.5-3 तासात आम्ही पोचलो खेडला. आणि खेड स्टेशनला पोचल्यावरती आम्ही मस्त आमचा बॅगा उचलून बाहेर आलो आणि रेनोव्हेशन झालं आहे, तो स्टेशन थोडंसं छान अजून वाटतं आहे. रिक्षात आमचं सामान भरलं मस्त आणि आम्ही निघालो टुवर्ड्स अवर विलेज. आणि जाताना काहीसं टेम्परेचर एवढं तापला होता, कारण का असं थोडंसं बॉम्बे सनमधून एकदम गावाच्या सनमध्ये आल्यावरती थोडं वेगळंच वाटलं. आणि त्यानंतर मी माझ्या गावी पोचली असं मस्त. आणि त्यानंतर तुम्हाला माझ्या गावी ही नदी दिसत असेल, ही वशिष्ठी नदी आहे. सो जेही चिपळूणच्या साईडचे असतील ते ओळखू शकतात. त्यांना मस्त घरात पोचली आणि सामान वगैरे ठेवलं आणि छोटं माकू लावायला गेली. मतलब कोकणाची रीत असते, हळदीच्या आधी छोटी हळद असते, त्याला माकू म्हणतात. आणि त्यानंतर आम्ही सगळे असे कझन्स मिळून भटकायला गेलो. किती आंबे आले त्याने किती नाही ते सगळं बघायला. हे सगळं नाही केलं तर गावी आल्यासारखं कोणाला वाटणार आहे. त्यानंतर मस्त असे आंबे वगैरे बघायला गेलो आणि थोडेफार आंबे काढलीसुद्धा. आणि त्या आंबे तर नसतील तर कैराच आहे. आणि आमचे रिच्युअल्स आम्ही फॉलो करत होतो. मस्त दुकानं वगैरे गेलो आणि तिथून खाऊ वगैरे घेतला, त्यानंतर वडापाव वगैरे घेतला, मस्त असं बसून आमचा टाईमपास वगैरे केला. त्यानंतर संध्याकाळी आमच्या ब्राईडला मी तयार करायला गेलो आणि तिला मस्त असं ब्युटिफुलशी क्यूटशी आमची ब्राईड होती, तिला असं मस्त तयार केलं हळदीसाठी. आणि त्यानंतर तिचा फोटोशूट वगैरे झाला आणि त्यानंतर हळदसुद्धा झाली. आणि आम्ही मस्त असं रात्री सगळे बसून गप्पा वगैरे मारत होतो. त्यानंतर नेक्स्ट डेला आम्हाला लवकर उठायचं होतं, तर मी पण झोपली, जास्त वेळ मस्ती नाही केली. आणि माझ्या ब्राईडला सकाळी अशी मॉर्निंगला तयार करायला गेलो आम्ही. आणि त्याच्यानंतर अशी माझी ब्युटिफुलची ब्राईड तयार झाली होती. आणि त्यानंतर तिच्यासोबत मी निघाली लग्नाला. आणि थोडंसं हेवी हार्टेड फील होत होतं, कारण काय एवढ्या वर्षापासून आम्ही बेस्ट फ्रेंड आहोत आणि सडनली लाईफ चेंजेस, कुठच्या कुठे आम्ही पोचलो. तर आम्ही तिच्या लग्नाच्या स्टेजपर्यंत पोचली आता तिच्यासोबत. आणि असंच तिचं लग्नाची जे काही विधी वगैरे असतात त्या सगळ्या पूर्ण झाल्या आणि शी गॉट फायनली मॅरिड अँड आय एम हॅपी फॉर हर. आणि इथे माझी शॉर्ट ट्रिप एंड होते. सी यू इन द नेक्स्ट व्लॉग. बाय.